श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय 13वा. नामधारक सिद्धांच्या चरणांना वंदन करून म्हणाला, गुरुदेव, तुम्ही तर माझ्यासाठी संसार सागर तारक आहात. तुम्ही दाखवलेल्या ज्ञानप्रकाशाप्रमाणे माझे मन शांत आणि स्थिर झाले आहे. तुम्ही आत्तापर्यंत सांगितलेली श्री गुरुचरित्रामृत सेवन करूनही माझी श्रवण तृष्णा अधिकच वाढली आहे. ती शमवण्यासाठी तुम्हीच समर्थ आहात. ज्याने कधी स्वप्नातही ताकसुद्धा पाहिले नाही, त्याला जर दुधाने भरलेले भांडे मिळाले तर त्याची जशी अवस्था होईल तशी माझी अवस्था झाली आहे. महाराज, आपले माझ्यावर अनंत उपकार आहेत. त्याची परतफेड मी जन्मोजन्मी करू शकणार नाही. श्री नृसिंह सरस्वतीविषयी मला आणखी विस्तारमध्ये सांगा. गुरुदेव, नृसिंह सरस्वती प्रयाग क्षेत्री असताना त्यांनी माधव सरस्वतीस दीक्षा दिली असे आपण सांगितले, पण पुढे ती सांगण्याची कृपा करा. नामधारकाची ही जिज्ञासा पाहून सिद्धांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, श्री नृसिंह सरस्वतींनी प्रयाग क्षेत्री माधव सरस्वतीस दीक्षा दिली. त्यानंतर ते काही काळ तेथेच राहिले. त्यांची ख्याती सगळीकडे पसरली. अनेक जण त्यांचे शिष्य झाले. त्यांनी माधव सरस्वतीसह 7 जणांना संन्यास दीक्षा देऊन त्यांच्यावर अनुग्रह केला. हे सर्व शिष्य मोठे प्रज्ञावान व स्वामीनिष्ठ होते. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध असे 7 शिष्य होते. त्या शिष्यांना बरोबर घेऊन श्री नृसिंह सरस्वती दक्षिणयात्रेला निघाले. अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत घेत ते आपल्या जन्मगावी म्हणजे कारंजास आले. ते आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले. त्यांच्या आगमनाने सगळ्या गावाला अतिशय आनंद झाला. श्री नृसिंह सरस्वती म्हणजे साक्षात श्री दत्तात्रेयच अशी सर्वांची दृढ श्रद्धा होती. लोकांनी आपापल्या घरी त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. त्यांच्या आईवडिलांनीही मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. आईला गतजन्माची आठवण झाली. आपण केलेली प्रदोष पूजा फळास आली असे तिला वाटले. ती आपल्या पतीला म्हणाली, मी गतजन्मी परमज्ञानी व विश्रवंद असा पुत्र मला व्हावा अशी मी श्रीपादवल्लभांना प्रार्थना केली होती. त्यांनी मला भगवान शंकराची आराधना व प्रदोषव्रत करण्यास सांगितले व तुझी इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला होता. तो त्यांचा आशीर्वाद या जन्मी सफल ठरला. श्रीपाद श्रीवल्लभांचा माझ्याच पोटी अवतार झाला होता. माधव व अंबा यांनी श्री नृसिंह सरस्वतीच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना केली, तू आमचा उद्धार कर. त्यांनी अशी प्रार्थना केली असता श्री नृसिंह सरस्वती म्हणाले, पुत्राने संन्यास घेतला की त्यांच्या 42 कुळांचा उद्धार होतो. त्यांना शाश्वत अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. त्यांच्या कुळात आणखी जे जन्म घेतात त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. पूर्वी कोणी नरकात गेले असतील त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. म्हणूनच मी संन्यास घेतला. तुम्हाला सुद्धा ब्रह्मपदाची प्राप्ती होईल. तुमचे पुत्र शतायुषी होतील. तुम्हाला पुत्र पौत्र पाहावयास मिळतील. शेवटी तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. काशी क्षेत्र मुक्तिस्थान आहे. तुम्ही कसलीही चिंता करू नका. माधव आणि अंबा यांना रत्नाई नावाची कन्या होती. ती श्री स्वामी नृसिंह सरस्वतीच्या पाया पडून म्हणाली, स्वामी, माझा उद्धार करा. मी या संसार सागरात बुडाले आहे. संसारातील त्रिविधा तापांची मला भीती वाटते. संन्यास घेऊन तपश्चर्या करावी असे मला वाटू लागले आहे. तिने अशी विनंती केली असता श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणाले, स्त्रियांनी आपल्या पतीला शिवस्वरूप मानून त्यांची सेवा करावी. त्यासाठी संसार त्याग करून संन्यास घेण्याची काही गरज नाही. वेदशास्त्र पुराणातही हेच सांगितले आहे. म्हणून तू संसारच कर. श्री गुरुने असे सांगितले असता रत्नाई म्हणाली, गुरुदेव, आपण त्रिकालज्ञानी आहात. भविष्यभूत सर्व काही जाणता. म्हणून माझे प्रारब्ध काय आहे ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी. रत्नाईने अशी विनवणी केली असता श्री गुरु म्हणाले, तुला तपश्चर्या करायची असली तरी तुझे संचित पाप खूप मोठे आहे व ते तुला भोगावेच लागणार आहे. तू पूर्वजन्मी एका गाईला लाथ मारली होतीस. तू शेजारच्या पती-पत्नीमध्ये भांडण लावून दिलेस. या पापकर्मामुळे तुला सर्वांगाला कुष्ठरोग होईल. तुझा पती त्याग करून तपश्चर्याला जाईल. तुझे सर्वांग कुष्ठरोगाने नासेल. मग तुला माझे दर्शन पुन्हा घडेल. मग तू दक्षिणेकडे भीमा अमरजा संगमावरील गाणगापूर क्षेत्री जा. त्या संगमाला पापविनाशी तीर्थ असे म्हणतात. त्या तीर्थात स्नान केलेस की तुझे सर्व पाप नष्ट होईल. तू पापमुक्त होशील. रत्नाईला असा उपदेश करून श्री गुरु आपल्या शिष्यासह दक्षिणेकडील त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले. तेथेच गोदावरी नदीचा उगम आहे. त्या तीर्थक्षेत्राचे महात्म्य फार मोठे आहे. पुराणात ते विस्ताराने सांगितले आहे. ते मी तुला थोडक्यात सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. असे सांगून सिद्धयोगी नामधारकाला गोदा महात्म्य सांगू लागले.
भगवान शंकरांनी गंगेला आपल्या जटामुकुटात धारण केली होती. त्या काळी गौतम ऋषीसह अनेक ऋषीमुनी तपस्वी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात तपश्चर्या करीत होते. ते सर्वजण उदरनिर्वाहासाठी भातशेती करीत असत. एकदा त्या सर्वांनी विचार केला, भगवान शंकराच्या मस्तकावरील गंगा जर क्षेत्री आणली तर शेतीला भरपूर पाणी मिळेल, त्यामुळे सर्व लोकांचे कल्याण होईल. पण ती गंगा कोण आणू शकेल? हे कार्य मोठे कठीण आहे. गौतम ऋषी भगवान शंकराचे परमभक्त आहेत, महातपस्वी आहेत. त्यांनाच हे कार्य करणे शक्य आहे, पण त्यांच्यावर काही संकट आल्याशिवाय ते हे काम करणार नाहीत. असा विचार करून त्या ऋषींनी आपल्या योगबळाने दुर्वेपासून एक मायावी सवत्स गाय निर्माण केली व ती गौतम ऋषीच्या भातशेतीत सोडली. तिला घालून देण्यासाठी गौतमाने दर्भाची एक काडी तिच्या दिशेने फेकली. अन्य ऋषीच्या योगबलाने त्या काडीचे शस्त्र झाले. त्या शस्त्राच्या आघाताने ती गाय तडफडून मेली. गोहत्या म्हणजे महापाप ते गौतमांच्या हातून घडले. त्यांनी अन्य ऋषींना त्याविषयी विचारले असता ते म्हणाले, तुम्ही गंगा नदीला पृथ्वीवर आणा. तिच्या पाण्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही पापमुक्त होणार नाही. गौतम ऋषींनी ते मान्य केले. मग त्यांनी कठोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न केले. प्रसन्न झालेले शंकर हवा असेल तो वर माग असे म्हणाले. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, भगवंता, तुझ्या मस्तकावरील गंगा मनुष्याच्या पाप शालनासाठी या त्र्यंबकेश्वरी प्रकट कर. शंकराने तथास्तु असे म्हणून आपल्या मस्तकावरील गंगा अंशरूपाने त्र्यंबकेश्वरी अवर्तीन केली. गौतमांच्या तपश्चर्याने ती अवर्तीन झाली, म्हणून तिला गौतमी असे म्हणतात. गौतमी म्हणजेच गोदा. तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. या नदीत स्नान केले असता मनुष्य पापमुक्त होतो, असे या नदीचे थोर महात्म्य आहे. माधवारण्य स्तवन करीत म्हणाले, अहो जगद्गुरू, आपण साक्षात त्रैमूर्तीचा अवतार आहात. आपण लोकांचा सामान्य मनुष्य वाटतात, पण आपण खरोखरच परमपुरुष जगज्योती आहात. आपण लोकद्वारासाठी या भूमीवर अवतरला आहात. आज मला आपले चरण दर्शन झाले. मी खरोखरच कृतार्थ धन्य झालो. माधवाराण्यांनी केलेल्या स्तवनाने श्रीगुरू प्रसन्न झाले आहेत. ते म्हणाले, तुझी तपश्चर्या सफल झाली आहे. तुला ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. तू जी मानसपूजा सेवा करीत आहेस तशीच करीत राहा. तुला प्रत्यक्ष श्री दत्तात्रयाचे दर्शन घडेल, याबद्दल जराही शंका धरू नकोस. माधवराण्यांना असे आश्वासन देऊन श्री गुरु गंगातीरावरील वासर ब्रह्मेश्वर क्षेत्री आले. त्यांनी सर्व शिष्यासह गंगास्नान केले. त्यावेळी पोटदुखीने अगदी त्रस्त झालेला एक ब्राह्मण नदीवर येऊन गडाबडा लोळू लागला. पोटदुखीने तो अगदी कासावीस झाला. त्याला अन्न पचत नसे. अन्न त्याचा शत्रू झाला होता. त्यामुळे तो नेहमीच उपाशी असे. भोजन केले की त्याच्या पोटात प्राणांतिक वेदना होत असत. आत्महत्या करावी असे त्याला वाटत असे. तो कधीतरी महिना 15 दिवसांनी भोजन करत असे. आदल्या दिवशी महानवमीला त्याने मिष्टान्न भोजन केले होते. वेदना असह्य होत होत्या. त्यावेळी तो स्वतःशीच म्हणाला, आता जगण्यात काही अर्थ नाही. या वेदना सोसण्यापेक्षा गंगेत जीव द्यावा. अन्न हा प्राण, अन्न हेच जीवन असे म्हणतात, पण अन्नच माझा वैरी झाले आहे. आता जगणे नकोच, आता मेलेले बरे. असा विचार करून त्याने पोटाशी दगड बांधून जीव देण्यासाठी गंगेत प्रवेश केला. भगवान शंकराचे स्मरण करून तो म्हणाला, मी भूमीला भार झालो. मी आयुष्यात कसलाही परोपकार केला नाही, कुणालाही अन्नदान केले नाही. यापूर्वीच्या जन्मात मी जे कर्म केले त्याचेच हे फळ भोगतो आहे. मी ब्राह्मणाच्या तोंडचा घास हिरावून घेतला, गोहत्या केली, कुणाचा तरी विश्वासघात केला, पुंज अर्धवट केली, गुरूंची निंदा केली, आईवडिलांची अवज्ञा केली, म्हणून मला हे दुःख भोगावे लागत आहे. मी ब्राह्मणाचा अपमान केला असेल, दारी आलेल्या अतिथीला अन्न दिले नसेल, कोणाच्या तरी शेताला आग लावली असेल, आईवडिलांचा त्याग केला असेल, या पापामुळेच मला या जन्मी हे दुःख भोगावे लागत आहे. अशी त्याने खूप आत्मनिंदा केली. आता आत्मशिवाय तरुणोपाय नाही, असा विचार करून तो नदीच्या पाण्यात शिरला. श्रीगुरूने त्या ब्राह्मणाला पाहिले. त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणाला बोलावून घेतले. मग श्रीगुरू त्याला म्हणाले, अरे, आत्महत्या हे महापाप आहे. तू कशासाठी आत्महत्या करत आहेस? मला सगळे सांग. त्या ब्राह्मणाने आपल्या पोटदुखीबद्दल सर्व काही सांगितले. ते ऐकता श्रीगुरू म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. तुझे दुखणे गेलेच समज. माझ्याजवळ यावर औषध आहे. आता तू पोटभर जेवू शकशील. तुझे पोट दुखणार नाही. कसलीही शंका धरू नकोस, घाबरू नकोस. हे ऐकताच त्या ब्राह्मणाला अगदी हैसे वाटले. याच वेळी तिथे एक ब्राह्मण आला. तो ग्रामाधिकारी होता. तो श्रीगुरूला वंदन करून म्हणाला, आज आपले दर्शन झाल्याने मी पावन झालो. श्रीगुरूंनी त्याची विचारपूस केली. तेव्हा तो म्हणाला, मी कौंडिन्य गोत्री अपस्तंभ शाखेचा ब्राह्मण असून माझे नाव सायदेव आहे. मी कडंगची गावचा रहिवासी असून पोटासाठी सेवा चाकरी करतो. मी एका यवनाकडे चाकरी करीत असून 1 वर्षापासून गावचा अधिकारी म्हणून काम करतो. आज आपले दर्शन झाले. मी धन्य झालो. आपणच या विश्वाचे तारक आहात. आज आपल्या दर्शनाने माझे जन्माजन्मांतरीचे पाप नाहीसे झाले. ज्याच्यावर आपला अनुग्रह होतो तो हा संसार सागर तरून जातो. गंगा मनुष्याचे पाप नाहीसे करते.
चंद्र ताप नाहीसा करतो व कल्पवृक्ष दारिद्र्य नाहीसे करतो, परंतु एका सद्गुरूच्या दर्शनाने या तिन्ही गोष्टी नाहीशा होतात. सायदेवाचे असे स्तवन केले असता श्रीगुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले, सायदेवा, हा ब्राह्मण पोटदुखीने अगदी बेजार झाला आहे. तो आत्महत्या करण्यास निघाला आहे, पण मी त्याला थांबवले आहे. त्याला खूप भूक लागली आहे. त्याला तुझ्या घरी ने व त्याला उत्तम भोजन दे. त्यावर सायदेव म्हणाला, महाराज, मी याला भोजन दिले आणि त्याचे प्राण गेले तर ब्रह्महत्येचे पाप मला लागेल. श्री गुरु म्हणाले, तसे काही होणार नाही. तू चिंता करू नकोस. मी सांगितले तसे कर. ते अन्न खाल्ल्यानेच हा व्याधीमुक्त होईल. सायदेव म्हणाले, स्वामी महाराज, आज तुम्ही माझ्या घरी भोजन करावे अशी माझी इच्छा आहे. श्री गुरुने ते आनंदाने मान्य केले. मग सायदेव आपल्या घरी गेला. पोटदुखी असलेला तो ब्राह्मणही त्यांच्याबरोबर गेला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, त्याचवेळी आम्ही तेथेच होतो. श्री गुरु भिक्षेसाठी म्हणून निघाले. ते कबूल केल्याप्रमाणे आपल्या शिष्यासह सायदेवाच्या घरी गेले. सायदेवाला व त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला. त्यांनी श्रीगुरूचे स्वागत करून त्याची यथासांग षोडशोपचारे पूजा केली. त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व शिष्यांनाही वंदन केले. त्यांच्या भक्तिभावाने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूने सायदेवांना आशीर्वाद दिला. तुम्हाला उत्तम दीर्घायुष्य संतती प्राप्त होईल. तुमच्या वंशाची वृद्धी होईल. तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा कायम राहील. या वरदानाने सायदेवास व त्याची पत्नी जावई यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी श्रीगुरूंना, त्यांच्या सर्व शिष्यांना व त्या पोटदुखी असलेल्या ब्राह्मणाला सुग्रास भोजन दिले. गुरुच्या आज्ञेने तो व्याधीग्रस्त ब्राह्मणही पोटभर जेवला आणि श्रीगुरूच्या कृपा आशीर्वादाने त्या क्षणी व्याधीमुक्त झाला. ते पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, सूर्योदय झाला असता अंधार शिल्लक राहील का? श्री गुरु दत्तात्रेयांची कृपा झाली असता मनुष्याचे पाप, ताप, दैन्य, दुःख राहीलच कसे? श्री गुरु कृपा झाली असता मनुष्याचे जन्माजन्मांतरीचे सर्व दोष नाहीसे होतात. अशा रीतीने श्री गुरु चरित्रामृतातील श्री गुरूंचे कारंजा नगराभिगमन व विप्रोदर व्याथा निवारण नावाचा अध्याय 13वा समाप्त.